माटुंग्याच्या अरोरा थिएटरमध्ये रजनीच्या चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। रजनीच्या पोस्टरला दुधाचा अभिषेकही घालण्यात आला। अरोरा थिएटर बाहेर भलं मोठं पोस्टर झळकत होतं आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। तो किसको रजनी सर का डायलॉग आता है, रजनी सर का डायलॉग कब्बालीडा किसको और डायलॉग कन्ना वंदिटानु सोल्ली तिरिंबी वंदिटानु सोल्ली रजनीकांतचा उत्साह, रजनीकांतच्या सिनेमाचा उत्साह इकडे पण पाहायला मिळतो। तो जबरदस्त उत्साह है, तो पाहायला मिळतो। तो एक बार आवाज हो जाए रजनीकांत का फीवर का आवाज बताना। कब्बालीडा सगळे रजनीचे सुपरहिट फैन इकडे पाहायला मिळतात। रजनीला टी शर्ट घालून इकडे लोक उभे आहेत। सर, कबाली रिलीज हुआ है, आप कबाली देखने आए, रजनीकांत के फैंस हैं, क्या कहना चाहेंगे? इतना बड़ा कटआउट भी है रजनीकांत साहब का, क्या कहना चाहेंगे? बहुत एक्साइटिंग, मैं बोल ही नहीं सकता, उठना खुश मैं अब मैं रजनीकांतचा तोच पाहायला इकडे मिळतोय। कितने बजे से यहाँ खड़े हैं आप और कौन सा शो देखने वाले? 4 बजे से खड़े, 9 बजे शो को देखने वाले। अच्छा, उससे पहले का सब टिकट फुल है, हाउसफुल है? हाँ, हाउसफुल। तो 9 बजे का टिकट निकाला है। हाँ, 4 दिन हाउसफुल है, पूरा फुल है। हाँ, क्या बोलना चाहेगा? आज पूरा फुल है सब जगह पे, टिकट और ऐसे ही रहते हैं क्योंकि वो रजनीकांत का हाँ यस। जो चेन्नई और बैंगलोर में जिधर छुट्टी दी गई, इधर भी छुट्टी देना मांगा। अच्छा, इसलिए तू डांडी मारा आज की? नहीं, डांडी नहीं, हम लोग कॉलेज। अच्छा, कॉलेज में तो कॉलेज मैच चलता है यार। रजनीकांत के लिए कुछ भी ना? हाँ, अभी के लिए कुछ भी, डालने के लिए कुछ भी। डायलॉग तमिल में, हाँ, तमिल में। पन्निंग का नाम पन्निंग इधर कूटमा वரும் सिंगला वரும்। अरोरा थिएटर बाहेर रजनीच्या फॅन्सनी गर्दी केली होती। या फॅन्स सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। सगळं सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा म्हटल्यावर सगळीकडे उत्साह पाहायला मिळतो आणि मी आता मुंबईत अरोरा थिएटरकडे, जिथे दरवर्षी सिनेमा जर एकदा आला, दोनदा आला तर तो उत्साह तसाच पाहायला मिळतो। आता मी अरोरा थिएटरकडे, माझ्या मागे तुम्ही बघू शकाल तर ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मोठमोठे कटआउट्स कबालीचे लागले, रजनी द सुपरस्टारचे लागलेले आहेत। रजनी द सुपरस्टार, त्यामुळे सिनेमा त्यांचा सुपरहिट आणि सुपर डुपर हिट हा असतो। तो जर कटआउट तुम्ही पाहिलात त्या साईडला, त्या बाजूला जर तुम्ही तो कटआउट पाहिला तर तो 90 फीट कटआउट लागलेला आहे। पहिल्यांदा 90 फीट कटआउट इकडे लावण्यात आला आहे आणि त्याला दुधाचा अभिषेक दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा होतो। 5:30 सकाळचा शो होता, 5:30 सकाळी एकदा त्याचा अभिषेक झालेला आहे। या बाजूला लागू शकाल तुम्ही कबालीचा हा मोठा पोस्टर आता दिसतोय, परत कबालीचा पोस्टर दिसतो। उत्साह जो आहे तो मुंबईतही पाहायला मिळतो। चेन्नई आणि बँगलोरमध्ये एकीकडे जिकडे सुट्ट्या मिळाल्या आहेत, दुसरीकडे मुंबईमध्ये हा जोरदार उत्साह दरवेळी अरोरा थिएटरमध्ये पाहायला मिळतो। किंग सर्कलच्या ठिकाणी हा थिएटर आहे, कबालीचा हा थिएटर आहे। तुम्ही जर खाली आलात आणि तुम्ही जर फॅन्सकडे बघितलं, फॅन्सकडे पाहायला मिळालं तर फॅन्सकडे तुम्ही बघितलं तर शाळेतली मुलं इकडे आलेले आहेत। कधी शाळेला आज सुट्टी नाही आहे तरी शाळेला दांडी मारून इकडे ते लोक आलेले आहेत आणि कबाली पाहायला, तर सुपरस्टार रजनीला कबाली सिनेमा पाहायला आलेले आहेत। सुपरस्टार रजनी सिनेमा म्हटल्यावर तो सुपरहिट डुपरहिट असणारच, पण कुठे ना कुठे कबालीला शोज जास्त मिळालेत। सगळीकडे फॅन्सची गर्दी पाहायला मिळते। त्या बाजूला जर तुम्ही बघाल तर आतापर्यंत फक्त 7:30 झालेत आणि लोकांची रिॲक्शन बघताय। कबालीची टी शर्ट घालताना आपल्याला लोक दिसत आहेत तिकडे। सगळीकडे कबाली फीवर किंवा रजनीकांतचा फीवर हा दरवेळी त्याच्या फॅन्समध्ये पाहायला मिळतो आणि तो फॅन्समध्ये इकडेही पाहायला मिळतोय। आता पुन्हा एकदा अभिषेक होणार आहे। पहिला शो आता सुरू आहे, 5:30-6चा शो सुरू झालेला आहे इकडे आणि 6चा शो सुरू झाल्यानंतर आता 6, 7, 8, 9, 10 पहिल्यांदा सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हा एक मोठा पराक्रम होतोय।